उत्तर मला माहित नाहीत, उत्तर माझे पाठ नाहीत. किती तर राहिलेले काय काय परत तर राहिलेल्या सामन्यातील सरासरी धावा विचारलेत, म्हणजे ऍव्हरेज विचारलेले उरलेल्या सामन्यातलं. सरासरी 20 येते. एक मिनिट सरासरी 20 कशी आणली मला दाखवा, मला ते गणित शिकायचंय. तुम्ही एक विचार करा, पहिल्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक्झाम मध्ये प्रश्न सोडवताना ना सगळ्यात एक गोष्ट काही नाही आलं तरी चालते, तुमचं कॉमन सेन्स पाहिजे तिथे जागा. पहिलं वाक्य सांगते सरासरी किती आहे 50, दुसरं सांगते 30, म्हणजे लक्षात घ्या टोटल सरासरी किती आहे 30 सामन्यांची सरासरी किती आहे 50 सरासरी आहे. पुढे काय सांगितलंय 18 सामन्यांची सरासरी किती आहे 30 आहे. मग याच्यापेक्षा वरती असू शकतं, याच्या वरती असू शकतं ना, याच्या खाली कसं असेल 20? तुम्हाला सरासरीच नाही कळली, प्रॉब्लेम आहे. आता लक्षात घ्या, नाही फॉर्म्युला एवढा पटकन सांगितलं मी खुश झालो. नाही मग आता मी बीजेसला बरोबर आणतो इथे. बीजेस तुम्ही सेम आहे. ठीक आहे, सरासरीचा अर्थ समजून घ्या काय पहिला. सरासरी काय सांगतं, लक्षात घ्या सरासरी काय सांगतं. सरासरी काय सांगतं, सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे काय, सपोज विराट कोहलीनं 5 मॅचेस मध्ये पुढील प्रमाणे रन केल्या. पहिल्या मॅचेस मध्ये 70 रन केल्या, दुसऱ्या मॅचेस मध्ये 30 रन केल्या, चौथ्यामध्ये 0 केल्या, तिसऱ्या 0 केल्या, चौथ्यात 140 केल्या आणि 5व्यामध्ये 50 केल्या. हे 5 सामन्यांची त्याची धावसंख्या आहे. आता तुम्हाला जर विचारलं की विराटची 5 सामन्याची सरासरी धावसंख्या किती, तर तुम्ही काय करता, याची ऍडिशन करता. आता याची ऍडिशन किती येते 290 आणि डिवाइड बाय, मी तुमचा विश्वास ठेवतोय बरं का, डिवाइड बाय सामने किती आहेत 5. आता किती येईल याचं, आता मी का तुमच्याकडे बघितलं, मी कॅल्क्युलेशन केलं का नाही, पण मला एक दिसतंय की 290 300च्या जवळ आहे, डिवाइड बाय 5 60 येणार आहे, म्हणजे 60च्या जवळचा आकडा पाहिजे, म्हणून कॉमन सेन्स जागा पाहिजे तुमचा. आलं लक्षामध्ये. आता सांगा, आता लक्षात घ्या 9 × 5 45, शेवटला 5 यायला पाहिजे, इथे काय आहे, ठीक आहे करेक्ट आहे, समजलं. आता विराटच्या 5 सामन्यातल्या सरासरी धावा किती आहेत 58 आहे, पण इथे कुठं विराटनं 58 धावा काढल्यात का, मग सरासरी काय सांगतंय की विराटनं सरासरी प्रत्येक सामन्यामध्ये 58 धावा काढलेल्या आहेत, प्रत्येक सामन्यामध्ये 58 धावा काढलेले ऍव्हरेज, म्हणजे विराटचा ऍव्हरेज आहे 58चं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा ऍव्हरेज सांगतो तेव्हा त्याने त्याच्या जेवढ्या धावा काढलेल्या आहेत डिवाइड बाय त्याने जेवढे सामने खेळलेले आहेत करतो आणि त्याचा ऍव्हरेज काढतो. आलं लक्षात. मग आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या क्रिकेटर आहे त्यांनी सपोज 400 सामने खेळले, आता त्यांनी किती धावा काढल्या ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक सामन्यामध्ये, आता तो तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक सामन्यात किती धावा काढल्या, तुम्ही काय 400 सामन्याचं एक 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 करत सांगत जाणार आहे का, तुम्ही 400 सामने बेरीज डिवाइड बाय 400 हे सरासरी तुम्ही म्हणणार ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक मॅच मध्ये हा एवढ्या धावा काढतो, ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक मॅच मध्ये एवढ्या धावा काढतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की विराटनं 58 धावा काढल्या तेव्हा आपण असंच म्हणतोय की विराट प्रत्येक मॅच मध्ये 58 धावा काढतोय, आणि 5 मॅच मध्ये त्यांनी प्रत्येक मॅचेस मध्ये 58 धावा काढल्या, 58 गुणिले 5 290 आले. आलं लक्षामध्ये. मग त्या ठिकाणी एखाद्या मॅच मध्ये तो 0 वरती गेलाय, पण दुसऱ्या मॅच मध्ये हे 40 पण काढलेत ना, त्याचा ऍव्हरेज किती आहे 58. सो सरासरीमध्ये 3 गोष्टी लक्षात घ्या,
3 आपल्याला इथे मुद्दे येतात. पहिला काय आहे, एकूण बेरीज. ठीक आहे, म्हणजे आपण याला टोटल करूया. तुम्ही सगळे इंग्लिश आहात बरोबर. टोटल ही एकूण बेरीज आहे. ठीक आहे, टोटल नंबर जेवढे आहेत ते, आणि ही ॲव्हरेजेस. ठीक आहे, हा एक व्हेरिएबल आहे, हा दुसरा व्हेरिएबल आहे, आणि हा तिसरा व्हेरिएबल आहे. आता यापैकी तुम्हाला कोणतेही 2 माहित असतील तर तिसरा निघेल का? प्रश्न एवढ्यावरच विचारतात. म्हणजे तुम्हाला हे 2 दिले असतील, हे काढायला विचारतील, किंवा हे आणि हे दिलं असेल, हे माहिती करायला विचारतील, किंवा हे 2 देतील, हे माहिती करायला विचारतील, यावरून तिसरं कुठलं तर काढायला विचारतील. सो पूर्ण ॲव्हरेजेस याच्यावरती चालतं. आलं लक्षामध्ये? हे समजलं का? आता सांगू तुम्हाला, एक प्रश्न देतो. सपोज तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत आणि तुम्हाला मार्क पडलेत 60, 70, 80, 90 आणि 100. सांगा तुम्हाला सरासरी किती मार्क पडलेले प्रत्येक विषयात? सरासरी किती पडलेत? टोटल नाही, एव्हरेज 300 आहे का? नक्की बघा. नाही, पण टोटल पण आहे का 300? चालते चालते, प्रयत्न करा. थोडासा ताण दे, थोडा डोक्याला. कसं आहे, कॅल्क्युलेशन कसं करायला लक्षात ठेवा. एक तुम्ही कोण ह्यामध्ये एक एक ऍड करत बसलंय? म्हणजे 60 मध्ये 70 ऍड केले, परत मग 80 ऍड केले, असं कोणी केलं यामध्ये? तुम्ही काय केलं? उलटीकडून केलं ना तुम्ही? आता लक्षात घ्या, 150, 150, 300 प्लस 100, 400. आलं लक्षामध्ये? तुम्हाला बघितलं की नंबर्स मध्ये पाहिजे. 8 7 15, 9 6 15 आणि 400. 400 डिवायडेड बाय किती आहे? 5. किती आला ॲव्हरेज? 80. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला किती पडले त्या विषयात? 80 पडलेले. हे समजलं तुम्हाला आता? आता आपण बघू. ओके, ते आहे पुढे. सेंटर मध्ये लक्षात घ्या, इथे कसं आहे की यांच्यामधला डिफरन्स सेम आहे. यांच्यामधला डिफरन्स सेम आहे. ठीक आहे, यातला डिफरन्स सेम आहे. मग तुम्ही काय केलं, हा लक्षात घ्या, हे ॲव्हरेज जेव्हा तुम्ही पुढे नीट कराल ना, त्यावेळेस तुम्हाला गोष्ट समजून. हा जो 80 पासून हे 20 पुढे आहे, आणि हे 20 मागे आहे, आणि 20 पुढे आहे. म्हणजे ह्या दोघांना आपण रिप्लेस 80 न करू शकतो, 2 80 न. हे 10 पुढे, म्हणजे हे पण आपण 80 न रिप्लेस करू शकतो, आणि हे ओरिजिनल 80 आहेच आहे, म्हणून ॲव्हरेज 80. कारण ह्या दोघांची बेरीज आहे ना 160 आहे, डिवाइड बाय 2, ॲव्हरेज 80 आहे. याची पण बेरीज 160 आहे, डिवाइड बाय 2, 80, आणि हे पण 80. म्हणजे काय, प्रत्येक नंबर 80 आहे. लक्षामध्ये? सो केवळ मध्ये आहे म्हणून नाही, त्यातला जर डिफरन्स सेम आहे, कारण ते सरळ 60 70 80 90 आपण घेतले ना, त्यामुळे मग त्यातला मिड जो आहे, एक 5 नंबर आहेत. आता या ठिकाणी जर का मी 110 केलं, आता काय करणार तुम्ही? मग ते चेंज झालं ना, याच्या मिड मध्ये येणार. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आपण ते नंतर बघू. पहिलं एक एक समजत चला, नाही का सोडवायचं कसं. तुम्हाला एकदा ते गोष्टी कळल्यानंतर मग परत तुम्हाला नाही अवघड जाणार. ते गॅप सेम पाहिजे, सगळ्याच गोष्टी, नाही का? असो, पहिला प्रश्न घ्या. आता हेच मला समजलं ना? यामध्ये काय अडचण? हा, आता सांगा कसं काय 20 येतं ते. नाही नाही, प्रयत्न करा की 20 येण्यात. आता किती येते बघा. हा, कसंही आणणार आम्ही, आन्सर आणणार. ते सीएनचा एक फेमस किस्सा, एक आमचा एक मित्र होता सीए करत होता. तर त्याला एकदा आम्ही प्रश्न विचारला, हे कसं म्हणे, नाही का, सीए कसं करतात, काय करतात, नाही का.
तर तो काय म्हणला की आम्ही विचारतो क्लायंटला की तुम्हाला ऍक्च्युली किती आणायचं टॅक्स ते सांगा, ते आणायचं कसं आम्ही बघतो. तसं आहे मुलांचं. सोडलं का? प्रश्न वाचा नीट पहिल्यांदा. ऍव्हरेज 30 आहे. एका क्रिकेटची 30 सामन्यातील धावांची सरासरी 50 आहे. ऍव्हरेज 50 आहे. ओके, 18ची 30. ठीक आहे, ठीक आहे. नाही, ते 30 सामन्यामधली पहिले 18 सामने. समजलं? वाक्य वाचा ना पहिलं. मग वाचा वाचल्यावर समजेल. पहिलं वाक्य काय आहे? एका क्रिकेटरची 30 सामन्यातील धावांची सरासरी 50 आहे. म्हणजे 30 सामन्यांचे जर तिची ऍव्हरेज काढली तर ती 50 आले. म्हणजे तो प्रत्येक मॅच मध्ये ऑन एन ऍव्हरेज 50 धावा करतोय. असं तो पहिल्या 30 मॅचेस मध्ये करतोय. पण आपण त्याचे पहिले 18 सामने बघितले, म्हणजे शेवटच्या आता बघायचेच नाही 18च्या पुढचे. आपण जेव्हा त्याचे पहिले 18 सामने बघतो तेव्हा त्याची सरासरी किती आहे? 30 आहे. याचा अर्थ की पहिल्या 18 सामन्यांमध्ये तो ऑन एन ऍव्हरेज म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये 30 धावा करतो. कळलं? पहिल्या 18 मध्ये तो सरासरी 30 न रना काढतोय. पण जेव्हा 30 सामने कंप्लीट झाले तेव्हा त्याची सरासरी वाढली होती, 30-50 झाली होती. म्हणजे त्यानं शेवटला खूप चांगले रना काढलेत शेवटच्या 12 सामन्यामध्ये. त्यामुळं खाली असून सुद्धा त्याची ऍव्हरेज वरती गेली. म्हणजे 50 पेक्षा नक्कीच वरती रना काढलेला असतात त्यांनी. म्हणजे तो कॉमन सेन्स लावतो तुम्हाला एवढं 100% समजणार की वरती काढ. पण आपण आता फॉर्म्युला बेस करूया की फॉर्म्युला काय म्हणतो. ठीक आहे. आपल्याला काय काय दिलंय? सामने दिलेत. किती आहे? 30 आहे. ऍव्हरेज किती आहे? 50 आहे. सो ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवाइडेड बाय नंबर ऑफ सामने, जे की 30 आहे. ऍव्हरेज किती आहे? 50 आहे. सो टोटल किती आले? 1500. ठीक आहे. हे एक आहे. दुसरं सेम ऍव्हरेज किती दिलंय त्यांनी? 30 ना. इथं टोटल आहे. हे आपण याला टोटल 1 म्हणूया, T1 म्हणूया, याला T2 म्हणूया. आणि हे किती आहे खाली? 18. सो T2 किती आलं? ठीक आहे. सो टोटल 1500 मायनस 540 किती आल्या? ठीक आहे, बरोबर. आता हे 960 रन त्यांनी शेवटच्या 12 सामन्यामध्ये काढलेले आहेत. म्हणून डिवायडेड बाय 12 किती येतं? 960 डिवायडेड बाय 12 80. अरे वा, 12 तुम्हाला मी पाडेपाठ करायला लावले होते पहिल्याच लेक्चरला. हे असलं काय विचारत नाही. ओके, ठीक आहे. मॅथ्सचं प्रेझेंटेशन असते तुम्हाला? मॅथ्सचं ना, मी मॅथ्स नाही ते कोडचं हे. हा, कोड फरक. मॅथ्सचा कोड लॉजिक म्हणायचं. एलसीएम काढायचं, एचसीएफ, आरएस नंबर, एएस नंबर, फॉर्मॅट्स थिअरी. खूप सोपं आहे. काय सोपं आहे? आपण एका दिवशी करून टाकू ते, पण असंच टाइमपास नाही. सोपं आहे ते. आम्ही ते 10वीला करायचो, 9वी 10वीला. ठीक आहे सर. हो, कोडिंग मध्येच. काय अवघड आहे? कोणती लूप वापरता तुम्ही? बस झालं. अजून काय लागतं त्यामुळे? उलट ते कम्प्युटरला काम करायला लावता तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन देता. एक बेस्ट अल्गोरिदम पाहिजे तुम्हाला. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दिला की आउटपुट देतं. प्राईम नंबर, एलसीएम, हे आम्ही न्यूटन रॅफसन मेथड वरती स्टॅटिस्टिक्सचे प्रॉब्लेम सोडवलेत प्रोग्रामवरती. ठीक आहे. असो, आपण जाऊया पुढे. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. आता सुटला पाहिजे. प्रेशर टाकतो मी तुमच्यावरती. सुटलं पाहिजे.
ते लहानपणी नाही का सुटलं नाही तर तुम्हाला उठा बशा काढायला लागतील असं. एक्झाम मध्ये किती वेळ मिळतो माहिती आहे ना? सर पण हा तेच असेल बरोबर. लास्टला कॅल्क्युलेटर वापरला. कॅल्क्युलेटरची गरजच नाहीये, नाही नाही ओरल उत्तर आहे. ओरलच काढलं. हा. लास्ट शेवटचं हा हा. पण ते ओरलचं आपण शेवटी बघू, अधिवेशनाला सोडवून बघू. आपण थोडंसं लिहायला असतं तर मग हा केलं हा. असतं पूर्ण. काय आलंय? नाही नाही, असू द्या असू दे, चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आपण थोडी ते काय नाही का चुकण्यासाठीच आहे हे. हिचं बघून माझ्यावर डाऊट येतोय. किती किती येत आहे किती? हिचं 1000 क्रॉस करते. नाही टोटल 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 1000 क्रॉस करते. माझी टोटल तर निम्म्यातच हिच्या. बरं आपण सोडवूया, राहू द्या राहू द्या, बस आपण सोडवूया, मिळून सोडवूया. आता तुम्हीच सांगणार, ठीक आहे? ऐका, तुम्हीच सांगा, मी फक्त इथं स्टेप्स सांगतो, तुम्ही सोडवा, ठीक आहे? म्हणजे चुकीच्या दिशेनं जाता येणार नाही. पहिलं काय दिलं स्टेटमेंट सांगा. 50 विद्यार्थी आहेत, सरासरी किती आहे? 48. सो टोटल किती आले? 50 गुणिले 48 किती आले? तुम्ही 2400. हे कुणी कुणी केलं होतं? हे कुणी कुणी केलं होतं? आता मला एक सांगा की ह्याचं मल्टिप्लिकेशन कोण करत बसलं होतं? कसं करायचं असतं लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिलं पण एकदा सांगितलं होतं. 48 जवळ काय आहे? 50. 50 गुणिले 50 किती? बरोबर. आणि त्यातनं 2 वजा करायचे, 50 2 वेळा 5 वजा करायचे, 2 वेळा 50 वजा केले 24 आलं. कारण गरज नव्हती ना कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला, एवढं आलं लक्षामध्ये? सोपं आहे ना? आता पुढचं काय आहे? पुढचं काय? 25 विद्यार्थ्यांना किती आहे? 54 आहे. आता हे 25 असल्या मग काय सोपं असेल तुम्हाला, गेलं असेल. किती आहे हे? 1350. कारण ह्यानी मल्टिप्लिकेशन सोपं जाते, बरोबर? ठीक आहे. आता प्रश्न काय लिहिला इथं? एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांना सरासरी 48 मिळाले, राहिलेल्या 75 टोटल सरासरी 54 मिळाले. मग टोटल विद्यार्थी किती आहेत? 70. आणि टोटल गुण किती आहेत? 4750. काय? 4750. 47. 3750. ठीक आहे. सो लक्षात घ्या, यांची ऍडिशन करायची तुम्हाला, बरोबर ना? हे 50 मधलं टोटल आहे, 25 मधले टोटल आहे, सो 75 ची टोटल 3750 झाले. डिवाइड बाय किती येणार? हे ऍव्हरेज काढायचं म्हटलं तर 75. आता किती येणार ह्याचं? 0.3 करायची काय गरज आहे? आयोग असं पॉईंट मध्ये जात नाही कधी.
50 कसं आहे लक्षात घ्या. 25 त्रिक 75, 25 एके 25, 25 पाचा 0, पुढे 50. आलं लक्षामध्ये. 25 ने याला पण भाग जातोय, याला पण भाग जातोय. इथे 150 काय काय दिलं होतं, बरोबर आलं ना. मग आता मला सांगा, विदाउट कॅल्क्युलेटर हे कसं सोडवायचं होतं. ओव्हरऑल सोडवायचं आपल्याला. 50 विद्यार्थ्यांना सरासरी किती मिळालेत, 48. याचा अर्थ काय होतो, प्रत्येक विद्यार्थ्याला 48. सो मी काय केलं, 50 पैकी 25 विद्यार्थी घेतले, दुसरे 25 विद्यार्थी घेतले, यांना 48 आहेत, यांना 48 आहे, आणि तिसरा 25 चा लॉट आहे, त्यांना किती आहेत. सो हा एक ग्रुप आहे, हा एक आहे, हा एक आहे, ह्याला एक 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 पकडू, कारण सगळे 25 आहेत, सेम आहेत, सेम ग्रुप आहे. आता यांची ऍडिशन करा, किती येते. 48 48 54. ऍडिशन किती येते. काय करायचं, हे 50 1, हे बघा, हे 50 पासून 2 निगेटिव्ह आहे, हे 50 पासून 2 निगेटिव्ह आहे, दोन्हींना 50 पकडू, आणि निगेटिव्ह 4, आणि 50 प्लस 4 आहे, मायनस प्लस कॅन्सल होणार, म्हणजे जे 150 आहे, बरोबर. सो तिघांची ह्या बेरीज 150 आहे, डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेशनची गरजच नाही, हे ओरल सुटतं. 25 चा ग्रुप एक आहे, दुसरा 25 चा ग्रुप, तिसरा 25 चा ग्रुप, आयडेंटिकल ग्रुप आहेत, तर 3 ग्रुप, 3. त्यांची सरासरी, यांची सरासरी, सगळ्यांची ऍडिशन केली, डिवाइड बाय 3, आन्सर. सोपं आहे का. तिसरं सोडवा. तुम्हाला सरासरी चांगलं यायला लागलं ना, परत कॅल्क्युलेटर वापरावं लागत नाही, कारण सरासरी त्यासाठीच आहे की कॅल्क्युलेशन सोपं व्हावं. रायटिंग छोटी छोटी म्हणून कमीत बसत. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कोणी सोडवलं, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कोणी सोडवलं. डेरिव्हेटिव्ह सोडवले. डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय असतो. एक नंबर. पहिल्या, मी आजपर्यंत हा प्रश्न खूप जणांना विचारलाय, पहिल्या नावाला उत्तर बरोबर भेटलेलं मुद्द्याच. आधी नंबर घ्यायचा, त्याला कॅल्क्युलेट करून बघायचं, टेबलवरून ठरवायचं बरोबर नाही चुकी, परत दुसरा नंबर घ्यायचा, त्याच्यातून ठरवायचं. सिलेबस स्टिक टू क्वेश्चन नंबर 3. हा लॉजिक गेट्स ना. हा ना, पण आपलं आयोग विचारत नाही. नाही 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 बिलकुल नाही विचारत. आयोग विचारते एका वर्गात 30 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 वर्षे. ठीक आहे. बघा सर, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, डेरिव्हेटिव्ह. डबल ट्रिपल खरे. पटपट घ्या, आपल्याला परत इकॉनॉमीचे पण काही प्रश्न घ्यायचे, सो दॅट आपली इकॉनॉमी थोडी रिव्हिजन होईल.
30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्याची सरासरी 15 वर्षे होईल. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? अरे वा, तुमचं काय ते ते काढले काय? ते काय करतात नक्की एवढं उशीर? मी असं एवढं सिरियसली बघतोय, एकदम सिरियसली काम चालू आहे, एकदम सिरियसली काम चालू आहे. मी पहिल्या प्रश्नाला विचार केला की पहिलं उत्तर येईल, दुसऱ्यांदा विचार केला की ह्यांचं लगे उत्तर, तिसऱ्यांदा कुठे अडते, कुठे कृपा नक्की. हा, काय काय केलं सांगा मला, आपण बघूया ना की एक्झॅक्टली चुकतोय कुठे. काय केलं सांगा मला पहिल्यांदा स्टेप. पहिली स्टेप काय केली? टोटल, हा किती आलं मग टोटल? अरे वा, बरोबर आलं 420. हा 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 465 मायनस 420, कारण हे टोटल विद्यार्थ्यांचं माहिती आहे तुम्हाला. मग ह्यातून हे वजा केलं तर तुम्हाला कोण येणार आहे? सो 30 + 1 31 इंटू 15. आलं लक्षामध्ये? समजलं? आता तुम्हाला सपोज काहीच वापरायचं नाही, इथे कॅल्क्युलेशन करायचं नाही, कसं सोडवणार? अगेन मगाशीचं लॉजिक ऐका नीट. पहिलं वाक्य मी जेव्हा म्हणतोय त्याचा मला अर्थ सांगा, जो की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. जेव्हा तुम्ही असं म्हणता की एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 आहे, याचा अर्थ काय होतो? प्रत्येक विद्यार्थ्याचं वय 14 आहे, बरोबर? प्रत्येक विद्यार्थ्याचं वय 14 आहे. म्हणजे असं 30 विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 14 आहे. प्रत्येकाचं 14 14 14 असं 30 विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 14 आहे. जसंच एक ऍड होतो तर आता सगळ्यांचं वय किती झालं? 1 ने वाढतंय. म्हणजे त्या 30 जणांचं 1 ने वाढतंय, प्लस तो 31वा आहे त्याचं पण 1 ने वाढतंय. सो टोटल 31 वय वाढते. 31 कशामध्ये वाढते? 14 मध्ये. 14 + 31 किती झालं? आलं लक्षामध्ये? मुद्दा समजला? कारण 1 न वाढलेलं आहे. किती लोकांमध्ये 1 न वाढलेलं आहे? 31 लोकांमध्ये 1 न वाढलेलं आहे. सो 14 मध्ये 31 ऍड करायचे, तुमचं सरासरी येते. काय कॅल्क्युलेशन करायचं? आलं लक्षामध्ये? नाही, आता तुम्हाला समजलं ना. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही असे प्रश्न सोडवणार, आता कॅल्क्युलेशन नाही करायचे. आलं लक्षामध्ये? पुढचं घ्या. तुम्हाला सोडवण्याची मेथड माहित पाहिजे, त्यामुळं डिसिप्लिन म्हणून प्रश्न सोडवायचा. ठीक आहे, तुम्हाला ते आलं पाहिजे की प्रोसेस काय आहे सोडवण्याची. बरोबर असेल, असंच केलंय ना? बरोबर आहे. मायनस बरोबर आलं? केलंच नाही का? मला वाटलंच होतं. दुसरं लॉजिक न सुटलं का? सुटलं का त्यानं? आपण आता सोडू. पहिलं तुम्हाला म्हणून म्हणलं होतं ऍज अ डिसिप्लिन तुम्हाला सोडवायचंय, पण तुम्ही लॉजिक न गेला. ठीक आहे, डिसिप्लिन का लक्षात घ्या. तुम्हाला जर का ऐनवेळी समजलं नाही तर तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म्युला हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे की तुम्हाला प्रोसेस माहित पाहिजे. ठीक आहे, सुटलं? व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, आपल्याला तर ह्या फॉर्म्युला नाही बघायचं. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला बघायचं नाही. आपल्याला डायरेक्ट प्रश्न बघितला की उत्तर आलं पाहिजे. प्रश्न बघितला
की उत्तर आलं पाहिजे. आता मला सांगा 12 माणसांचं जेव्हा वय आपण सरासरी 40 म्हणतो तेव्हा आपण असं म्हणायचं की प्रत्येक माणसाचं वय 40 आहे. त्यामध्ये एक माणूस ऍड झाला की 13 माणसं होतात आणि ऍव्हरेज 2 न वाढलेले 13 दुने 26, 40 मध्ये 26 ऍड करा. सोपे. मी तेच करत होतो पण लास्ट चुकत होतं की काय करायचंय. टोटल किती ऍड झाले? 26 ऍड झाले. मग ते ओरिजिनल किती होतं? 40 मध्ये 26 ऍड केलं 66. हा 40 मध्ये ऍड करायचं. आलं लक्षामध्ये? समजलं का आता? समजलं? प्रोसेस नाही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कॅल्क्युलेशन फास्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. अशोक वाला आहे बरं का. मी थोडं आहे ना दुरून बघा मोबाईलकडे, थोडं अंतर ठेवा असं. हे पण माझा चष्मा लागला त्यामुळे. बरोबर आहे. आपण सोडू आता. 55 गुणिले 4 कोणी केलं? किती आलं? 220. बरोबर. नंतर काय 52 गुणिले किती आलं? 260. ह्यांची सबस्ट्रॅक्शन किती आली? 40. बरोबर आहे. सिंपल. काय अवघड होतं? मग एवढा उशीर का लागला कॅल्क्युलेशनला? डाऊट. आता आपल्याला टेक्निक ना त्यांनी सांगितलं होतं ना की 3 न कमी झालंय. आता इथं कमी करायचंय. आता आपल्या टेक्निकनं जर म्हणलं आपण तर कसं सोडवणार? लक्षात घ्या 4 मध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो 55 आहे याचा अर्थ प्रत्येक विषयामध्ये 55 आहे. 5वा ऍड केला की 3 न कमी होते. म्हणजे 5 गुणिले 3 किती झाले? 15. 55 मधून 15 वजा केले किती आले? 40. आलं लक्षामध्ये? समजलं? काही प्रॉब्लेम आहे? चला पुढे 7वं घ्या मग.
कोणाला प्रश्न नाही कळला? आता आता कोण म्हणलं प्रश्न नाही कळला? तुम्ही म्हणलं का? ओके. प्रश्न वाचला कोणी? एकदम मोठ्याने वाचा. बस बस बस, याचा अर्थ काय आला? ऍव्हरेज दिलं नाही त्यांनी, पण काही आपण एक्स पकडू. सो ऍव्हरेज किती आहे? एक्स आहे. सो राहुलने पहिल्या 10 सामन्यामध्ये सरासरी एक्स धावा काढल्या. पुढे वाचा. थांबा थांबा थांबा, रिलॅक्स रिलॅक्स. पहिल्या 10 सामन्यामध्ये किती काढलेत? एक्स. सो टोटल किती काढले? 11व्या सामन्यात किती काढले? सो टोटल 11 सामन्यांमध्ये किती धावा काढल्या? 10x प्लस. पहिलं स्टेटमेंट आलं. टोटल 11 धावा, 11 सामन्यांमध्ये टोटल धावा किती आहेत? 10x प्लस 130. आता पुढे वाच. काढल्यामुळे 130 धावा काढल्यामुळे पुढे आता सरासरी 7 ने वाढली, म्हणजे 11 सरासरी किती झाली आता? आणि सामने किती झाले? सो टोटल किती झाले? तुम्हाला 102 इक्वेशन मिळाले, दोन्ही सेम आहेत. सो इक्वेट करा. 11x प्लस 77 इक्वल्स टू 10x प्लस 130 x इक्वल टू वाचला नव्हता ना प्रश्न तुम्ही? नीट वाचला होता का? पहिली स्टेप झाल्यानंतर आपण काय, तुम्ही सांगितलं मांडत गेलो मी, तिथं बघितलं पण नाही. आता तुम्ही सांगितलं 10 सामन्यामध्ये एक्स काढले, टोटल 10x झाल्या. 11व्या सामन्यात 130 काढले, म्हणजे 11 सामन्यामध्ये टोटल 10x प्लस 130 झाले. पहिलं स्टेटमेंट झालं. तुम्ही सांगितलं सरासरी 7 ने वाढली, आपण x प्लस 7 सरासरी झाली. 11 सामने सरासरी म्हणजे टोटल धावा झाल्या 11x प्लस 7. सो 11 इंटू एक्स प्लस 7 हे आलं, आणि टोटल हे आहे, दोन्ही सेमच आहे म्हणून आपण इक्वेट केलंय. सो एक्स आलं. हेच केलंय. 8वी 9वी 10वीचा विचार करा आता काय. मागच्या वर्षी पण ना, मागच्या वर्षी पण केले. कुणाला 98% होते? कुणाला? तुमची नाही, ज्यांनी एक्झाम घेतली त्यांची टेस्ट घ्यायला पाहिजे. विषय कसा आहे, तुम्ही जर नीट अभ्यास केला असताना, मी माझ्या 10वी पर्यंतच अभ्यास केलेला आहे. आज सगळ्यात परत मी अभ्यास केलेला नाही एससी सेट्स. त्यामुळे त्या सर्कमस्टन्स म्हणायचे का तुम्हाला? पुढे पुढे म्हणून म्हणलं, तुमची नाही, ज्यांनी एक्झाम घेतली ना त्यांची टेस्ट घ्यायला पाहिजे. पुढे घ्या. काय होतं पुढचं? सेम प्रश्न आहे जो आपण आता सोडवला. एक्सच काढायचं इथे पण, ठीक आहे. आपण आता सोडवलं होतं, जस्ट आहे तसं सोडवायचं.
confuse होतोय. 12. मला उत्तर माहित नाही, आपण बघूया. कुठे कुठे अडकते? ठीक आहे, ओके. म्हणजे तुमचं जे काही हे आहे ना, प्रॉब्लेम काय माहितीये का, तुमचं अडलंय कुठे, तुमची ती मांडणी तशी आली तर तुम्ही बरोबर करणार. म्हणजे हे समजण्यावरती नाहीये, हे मांडण्यावरती तुमचं सगळं अडकतंय. हे मांडलेलं विसरलं की तुमचं गणित फसलेलं आहे. हा, सेम. आपण परत एकदा बघा, किती सामने आहेत? सामने नाहीत काय, हे सामनेच आहेत ना. हा 12 सामने आहेत. हा, सरासरी किती आहे? सरासरी x एक्स आहे. पुढे काय दिले त्यांनी? 40. अरे बापरे, पहिलं स्टेटमेंट वाचा पहिलं. सो टोटल किती? 12 सामन्यामध्ये आपण जर एक्स सरासरी पकडली तर टोटल गांगुलीने धावा किती काढल्या? 12x. पुढे सो 13व्या सामन्यानंतर त्याच्या टोटल एवढ्या धावा झाल्या. हा, पुढे सो हे आलं. बरोबर. समजलं? नाही समजलं. 12x मधून -2 x -2 त्यांना समजलं नाही. आपण आता नीट परत एकदा नीट बघा आता बाई स्टेप. हा, तुम्हाला समजलं ना, ज्यांनी बरोबर आणले त्यांना? समजलं, पण मी पहिला याच्याच अडकलो. एक्सच येते. पहिल्या 12 सामन्यामध्ये सरासरी किती पकडली आपण? एक्स पकडली. सो ही सरासरी आहे, बरोबर. हे सामने आहेत. सो जर सरासरी एक्स असेल तर टोटल किती येणार आहे? 12x. जर सरासरी त्याने एक्स धावा काढलेले आहेत तर सरासरी गुणिले नंबर ऑफ मॅचेस टोटल रन्स येणार आहेत, बरोबर. त्यामध्ये पुढे काय सांगितलं त्यांनी की 13व्या सामन्यामध्ये किती धावा काढलेत? 14. म्हणजे जर 13 सामन्यानंतरची तिची टोटल पकडली तर ती येणार 12x प्लस, बरोबर. इथपर्यंत काय प्रॉब्लेम? आता त्यांनी दिले की 13 सामन्यामध्ये किती झाले? 7 आहे का 2 आहे? किती? 2 आहे. x -2. ठीक आहे. सरासरी किती आहे? x -2 दिले 13 सामने. मग आता टोटल किती झाली? सो 13 सामन्यानंतर एवढी रणा काढलेली आहेत. हे झालं सेकंड इक्वेशन. हे दोन्ही पण 13 सामन्यानंतरच्या धावा दाखवत आहे. म्हणजे दोन्ही इक्वल आहे. दोन्ही इक्वल आहे. मग इक्वेट करा त्यांना. आलं लक्षात? सो 13x - 26 इक्वल्स टू 12x प्लस 14. आता हे तुम्ही बोला आणले काय? ठीक आहे. सो हे तुम्ही इकडे आणलं. ऍक्च्युअली काय करतो आपण इथे? सबस्ट्रॅक्ट 12x फ्रॉम बोथ साइड्स. सो हे कट झालं, इथे फक्त x राहतं शिल्लक. आणि ऍड 26 ऑन बोथ साइड. 26 इथे ऍड केलं, हे 0 झालं आणि इकडे 26 ऍड झालं. सो ते 40 झालं. ठीक आहे, समजलं का? काही अडचण? आता हे जर तुम्हाला प्रश्न विदाऊट हे करायचं असतं, कॅल्क्युलेशन करायला सोडवायचं असतं, कसं सोडवलं असतं? नाही, त्यांनी सरासरी दिली नाही ना, त्यामुळे आता मागासारखं करू नाही शकत. तुम्हाला एवढं समजलेलं आहे की त्यांना 14 रणा काढलेले आहेत. सो 14 पाहिजे तिथं.
ठीक आहे. आणि 2 न कमी झालेली आहे. 13 गुणिले 2 किती झाले? 26. 14 मध्ये ऍड केले 40. आलं लक्षामध्ये? सरासरीचा अर्थ समजून घ्या. सरासरीचा अर्थ काय? 13 मॅचेस मध्ये 2 सरासरी कमी झाले, म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये 2 रणा कमी झालेले आहेत. म्हणजे 13 गुणिले 2 26 रणा कमी झालेले आहेत, ज्या की असायला पाहिजे. 14 मध्ये ऍड करा. आलं लक्षामध्ये? समजलं? ठीक आहे. सोडवा तुम्ही पहिल्यांदा आहे त्या मेथडनं सोडवा. सोडवून तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी येतील. आता इथे दिलंय पुढचं 30 क्रमवार संख्यांची नैसर्गिक संख्यांची सरासरी. कोणत्याही नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल ना तर हा फॉर्म्युला आहे. करेक्ट? हा, म्हणजे या ठिकाणी 30चं किती येईल? 30 + 1 31/2. बरोबर. पुढचं काय दिलंय? 6 क्रमवार समसंख्यांची सरासरी.